नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरच्या खास ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आपण पन्हाळा किल्ला, ज्योतिबा मंदिर, सनसेट पॉइंट आणि संध्याकाळी रंकाळा पाहणार आहोत। तर ब्रेकफास्ट करून जर्नीची सुरुवात केली। आम्ही आमच्या बाईक घेऊन या जर्नीसाठी तयार झालो। जर्नी स्टार्ट करण्याआधी थोडी एनर्जी ड्रिंक घेत आहोत। कोल्हापूर हे शांत निसर्गाने नटलेले आहे। त्याला जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत, त्यामुळे तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन जाऊ शकता आणि बसेस पण अवेलेबल आहेत। ट्रॅव्हलमध्ये आपल्याला कंपनी तर हवी असते। माझ्यासोबत माझी बहीण आहे आणि भाऊ आणि माझे फ्रेंड पण आहेत, ते तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। सो आता आम्ही पन्हाळ्याला ऑलमोस्ट पोहोचलोच आहोत। फायनली आम्ही या किल्ल्यावरती आलो आहोत। कोल्हापूरचा पन्हाळा हा किल्ला इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे। इथल्या तटबंदीवरून दिसणारे दृश्य मनाला मोहून टाकते। चला तर आज जाऊन पाहूया किल्ल्याची रचना कशी आहे। 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून पन्हाळा किल्ला जिंकून घेतला। पावनखिंडीतील बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम पन्हाळा किल्ल्याशी संबंधित आहे। महाराजांना सिद्धी-जोहरच्या वेढ्यातून सोडवण्यासाठी पन्हाळाहून विशाळगडकडे जाण्यासाठी घटना इथेच घडली। पन्हाळा किल्ला ही महाराष्ट्रातील पर्यटनासाठी विशेष स्थान आहे। इथून सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोल्हापूर शहर आणि हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो। हा किल्ला फक्त ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते असे नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची साक्षीदार देणारा हा किल्ला आहे। गडावरील वातावरण थंड आणि आल्हाददायक आहे। या सुंदर ठिकाणी आम्ही थोडा वेळ विश्रांती करत आहोत। शहर से कई दूर हम सब आ गए हैं एक नई जगह पे खोज में, जहाँ भीड़ कम हो और मन को शांति मिले। हाँ, आज हम आ गए हैं एक ऐसी जगह हो जहाँ हम सब खोज रहे अपनी पहचान। खुद के खोज में हम सब निकल गए हैं एक नई रास्ते पर, नई पहचान लेके। हाँ, हम चारों निकल गए हैं एक नई जगह, जहाँ पर कोई नहीं, सिर्फ हम हो, हमारी खामोशियाँ और हमारी सांसें। यह सुकून महसूस करना है हमें। हाँ, यही सुकून महसूस करना है हमें। त्यावरील वेगवेगळे पॉइंट एक्सप्लोर करून त्याची इन्फॉर्मेशन घेऊन व्हिडिओज आणि फोटोज काढून आम्ही नेक्स्ट जर्नीसाठी तयार झालो। गडावरती झुणका भाकर खाऊन प्रवासाला निघालो। पन्हाळा बघून आता आम्ही ज्योतिबा मंदिराकडे जात आहोत। आता आपण आलो आहोत ज्योतिबा मंदिरात। हे मंदिर कोल्हापूर पासून 18 किलोमीटर अंतरावरती आहे। हे मंदिर भगवान ज्योतिबांचे स्थान आहे। लोकांची श्रद्धा इथे कायम आकर्षित करत असते। हे चैत्र महिन्यात यात्रेत भक्तांची प्रचंड गर्दी असते। चला आता दर्शन घेऊन आपण पवित्र ठिकाणाची अनुभूती घेऊया। दर्शन खूप छान झाले। सनसेटचा टाइम होत होता। आता आम्ही अशी जागा शोधत होतो की जिथे शांत बसून सनसेट बघता येईल। घाटामध्ये आम्हाला एक असा पॉइंट भेटला जिथे सनसेट अतिशय सुंदर प्रकारे दिसत होता। जितना भी ट्राई करूं, लाइफ में कुछ ना कुछ तो छूटेगा, तो जहाँ है वही का मजा लेते हैं, असं म्हणत हा आम्ही सनसेटचा पॉइंट एन्जॉय केला। संध्याकाळ झाली होती, भूक खूप लागली होती। सो आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केले। जेवण अतिशय सुंदर होते। जेवण करून रूमवरती जाऊन फ्रेशअप होऊन आम्ही रंकाळ्यावरती नाईट आऊटसाठी आलो।
कोल्हापूर जसे सकाळी सुंदर दिसते तसे संध्याकाळी सुंदर दिसते आणि मेन म्हणजे सेफ आहे. कोल्हापूरमध्ये आलात आणि मिसळ ट्राय केली नाही असे कसे होणार. तर कोल्हापूरची मिसळ ट्राय करण्यासाठी वाडा हॉटेलमध्ये आम्ही आलोत. अजून व्हरायटी ट्राय करण्यासाठी आम्ही स्वरा स्नॅक सेंटरमध्ये आलो. इथला ब्रेकफास्ट छान असतो. ब्रेकफास्ट नंतर आम्ही सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. आजचा आमचा कोल्हापूरमधला शेवटचा दिवस. कोल्हापूरमध्ये बघण्यासारखे खूप काही आहे. मी नेक्स्ट टाइम ट्राय करेल की बाकीच्या जागा मी अजून एक्सप्लोर करेन. या सुंदर घरामधील माझी ही फेवरेट पेंटिंग. कोल्हापूरमध्ये आम्ही हे 3 दिवस खूप छान एन्जॉय केले. आता जाण्याची वेळ आलेली आहे. दुपारची ट्रेन आहे आमची. दिवाळी असल्यामुळे मी आता माझ्या घरी जात आहे. सो आय एम हॅपी फॉर दॅट. तर मित्रांनो, हा होता आपला कोल्हापूरचा खास प्रवास. इथला इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि निसर्ग याचा अनुभव घेताना वेळ कसा गेला हे समजलं नाही. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. पुढच्या ब्लॉगमध्ये एका नव्या ठिकाणी भेटूया. तोपर्यंत तुमचा प्रवास सुरक्षित आनंददायी हो. धन्यवाद.